खासदार चंद्रकांत खैरेंच्या विरोधात औरंगाबादमधले महसूल कर्मचारी संपावर गेले। 28 तारखेला अतिक्रमण पाडताना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंनी तहसीलदार रमेश मुनलोड यांना शिवेगाळ केली होती। या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी पोलीस तक्रार दाखल केली, मात्र गुन्हा काही दाखल झाला नाही, म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। गुन्हा दाखल होत नाही तोवर काम बंद राहणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय। लोकप्रतिनिधींची अशी वागणूक योग्य नाही असं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। याबाबत संघटनेने जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। त्या ठिकाणी आमचे तहसीलदार श्री मुंडलोड हे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते। त्यावेळेस तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्व पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। आणि असं सगळं असताना या जिल्ह्याचे खासदार माननीय खैरे साहेब यांनी आमच्या तहसीलदारांना कुठलंही कारण नसताना शिवीगाळ केली, आरवाच्या भाषेमध्ये त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। या सर्व प्रकाराची फिर्याद मुंडलोड साहेबांनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे, परंतु ती फिर्याद अजूनही नोंदवण्यात आलेली नाही आहे। तरी या बाबतीमध्ये जी काही घटना घडली तिचा आम्ही सर्व अधिकारी, कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, कोतवाल, ड्रायव्हर सर्वजण आम्ही याचा निषेध करत आहोत। आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत त्या सगळ्यांना कायद्यानुसार जी कारवाई आहे ती सगळी कारवाई व्हावी, आमची फिर्याद नोंदवल्या जावी, यासाठी आज आम्ही काम बंद केलेलं आहे। आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हे सुरू राहणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।